सभागृहाचं लक्ष वेधलेलं आहे। ही वस्तुस्थिती आहे की नोव्हेंबर 26, 2024 ला माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला आणि या निर्णयामध्ये त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की शेड्यूल कास्टचं आरक्षण हे केवळ हिंदू, बौद्ध आणि सिख हेच घेऊ शकतात, इतर धर्मीय ते घेऊ शकत नाहीत। आणि त्याकरता त्यांनी संविधानाची जी रचना आहे त्या रचनेचा उल्लेख केलेला आहे आणि अनेक महत्त्वाच्या गोष्टी या कायद्यामध्ये त्यांनी सांगितलेल्या आहेत। आणि म्हणून त्यांनी हे स्पष्टपणे म्हटलेलं आहे की प्रोव्हाइडेड दॅट नो पर्सन हु प्रोफेसेस रिलिजन डिफरंट फ्रॉम हिंदू in the bracket the Sikh, the Buddhist religion shall be deemed to be member of scheduled caste। म्हणजे ज्या क्षणी तुम्ही हिंदू, सिख किंवा बुद्धिस्ट या तीन धर्म हे सोडता किंवा या तीन धर्माचे राहत नाहीत त्यावेळी तुमचं शेड्यूल कास्ट हे स्टेटस जातं, ते तुम्हाला राहत नाही। आणि म्हणून यामध्ये फार स्पष्टपणे त्यांनी त्याचे कारण मीमांसा देखील पुढे दिलेली आहे की त्यात त्यांनी सांगितलेलं आहे की वी अग्री विथ द हायकोर्ट that when the appellant embraced Christianity in 1949, he lost the membership of Adi caste classifications. All Christians are treated as equals and there is no distinction between